मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो। आणि मागच्याच काही दिवसापूर्वी आपण एक मेट्रो सेसवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता की मेट्रो सेस म्हणजे नेमकं काय आणि तो कशासाठी घेतला जातो या संदर्भात ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच्यानंतर अनेकांचे कमेंट्स असे आले मित्रांनो की जे कोणी स्कीम कोड क्रमांक 413 आहे किंवा 415 आहे, 16 आहे, 417 आहे, 418 आहे, 419, 20 यांना सुद्धा स्टॅम्प ड्युटीमध्ये जे काही मेट्रो सेस घेतला जाते तो लागेल का, असे काही अनेक प्रश्न आले होते। म्हणून आज आपण नेमका मेट्रो सेस संदर्भात काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, खरं तर मेट्रो सेस संदर्भात जे काही आपल्याला प्रश्न होते, मी मागे जे सांगितलं होतं की मेट्रो सेस का घेतला जातो, तर जे काही पायाभूत सुविधा असतात म्हणजे वाहतुकी संदर्भात पायाभूत सुविधा अर्थातच मेट्रो बनवायची असेल, उड्डाण पूल बनवायचे असतील, ब्रिजेस बनवायचे असतील तर त्यासाठी तो मेट्रो सेस घेतला जातो, हा मी ऑलरेडी सांगितलेला आहे। परंतु आता म्हाडाचे जे कोणी विजेते आहेत, मुंबई मंडळातील जे कोणी विजेते आहेत 400 स्कीम कोड क्रमांक 412 पासून ते जेवढे कोणी विजेते या लॉटरीमध्ये ठरलेले आहेत सगळ्या स्कीम कोडसाठी मी आजचा व्हिडिओ बनवतो मित्रांनो, म्हणून व्यवस्थित पहा। खरं तर मेट्रो सेसमध्ये जे काय आता महत्त्वाचं मित्रांनो, जे काय आपण घर घेतो, घर घेताना आपण एक वेगळा स्टॅम्प ड्युटी म्हणून प्रकार असतो, तो आपण स्टॅम्प ड्युटी पेड करतो। स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन दोन प्रकारचे टॅक्सेस आपण सरकारला भरत असतो आणि जे काही स्टॅम्प ड्युटी आपण भरतो त्या स्टॅम्प ड्युटीमध्येच 1% मेट्रो सेस हा इन्क्लूड केलेला आहे, अर्थातच समाविष्ट केलेला आहे। आताही अनेक म्हाडाचे विजेते कन्फ्यूज आहेत की आम्हाला सुद्धा मेट्रो सेस भरावा लागेल का, म्हणजे जे कोणी स्कीम कोड क्रमांक 412 आहे PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात जे काय आपण पाहिलं की प्रधानमंत्री आवास योजनेतील विजेत्यांना स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आलेली आहे। फक्त 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी असल्यामुळं 412 स्कीम कोडची जो कोणी विजेते त्यांना स्टॅम्प ड्युटी माफ केल्यामुळं किंवा त्यामध्ये फक्त 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्यामुळंच मेट्रो सेस हा घेतला गेला नाही आणि म्हणून त्यांना मेट्रो सेस वेगळा भरणं बंधनकारक आहे। लक्षात घ्या, मी फक्त PMAY संदर्भात बोलतो, म्हणजे PMAYची म्हाडाची असो किंवा खाजगी घरे असो त्यांना 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी आहे आणि म्हणून इथे कुठेतरी शासनाने 1% मेट्रो सेस त्यांना वेगळा भरायला सांगितलेला आहे। परंतु स्कीम कोड क्रमांक 413 पासून बाकी जेवढे कुठले स्कीम कोड क्रमांक आहेत 412 सोडून त्यांना मात्र 1% वेगळा मेट्रो सेस भरायची आवश्यकता नाही आहे, कारण जे काही मेट्रो सेस आहे मित्रांनो तो स्टॅम्प ड्युटीमध्ये ऑलरेडी इन्क्लूड केलेला आहे। आता महत्त्वाचं मित्रांनो, स्टॅम्प ड्युटी कोणत्या ठिकाणी किती घेतली जाते, तर मुंबईमध्ये 6% स्टॅम्प ड्युटी घेतली जाते। जर तुम्ही मेल असाल, पुरुष अर्जदार असेल तर त्यांना फक्त 6% स्टॅम्प ड्युटी आहे आणि महिला अर्जदार असेल तर त्यांना 5% स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, म्हणजे 1% कन्सेशन लेडीजला मिळत असते। आता इथे महत्त्वाचं पहा, मुंबई सोडून बाकी सगळ्या महानगरामध्ये 7% स्टॅम्प ड्युटी घेतली जाते, फक्त मुंबईमध्येच ती 6% आहे। मग उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे नवी मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, नाशिक असेल अशा ठिकाणी ही स्टॅम्प ड्युटी 7% घेतली जाते। आता त्या 7%मध्ये काय आहे, किंवा मुंबईतलं आपण उदाहरण पाहिलं तर 6%मध्ये काय आहे, 5% स्टॅम्प ड्युटी प्लस 1% मेट्रो सेस, असे 6% तुम्हाला स्टॅम्प ड्युटीमध्ये भरावे लागणार आहेत। म्हणून जे कोणी तुमच्या मनात प्रश्न होते की आम्हाला वेगळं भरायचं करतो, बाकीच्या विजेत्यांना हे वेगळं भरायची आवश्यकता नाही मित्रांनो, कारण ज्यावेळेस आपण नवीन घर घेतो, नवीन घर खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला शासनाला जे काही टॅक्सेस भरावे लागतात त्याच्यामध्ये मेट्रो सेस इन्क्लूड केला असल्यामुळं तुम्हाला त्या मेट्रो सेसचं टेन्शन घ्यायची गरज नाही। मला वडाळा येथील अनेकांनी कमेंट्स केले की सर आम्हाला 1% मेट्रो सेस वेगळा भरायचा आहे का, तर अजिबात भरायचा नाही आहे। 412 सोडून इतर कुठल्याही विजेत्यांना 1% मेट्रो सेस भरायची आवश्यकता नाही। आणि मी परत सांगतोय, मुंबई व्यतिरिक्त इतर सगळ्या ठिकाणी हा टॅक्स जे काही स्टॅम्प ड्युटी आहे तो 7% घेतला जातो आणि लेडीज असेल तर 6%, उर्वरित महाराष्ट्रासाठी। पण एवढं चांगली गोष्ट आहे, मुंबईमध्ये मित्रांनो आपल्याला 1% स्टॅम्प म्हणजे जे काही आहे ते कमी आहे, म्हणून मुंबईतील जे कोणी अर्जदार आहेत, जे कोणी म्हाडाचे विजेते आहेत त्यांना या ठिकाणी आपल्याला 5% लेडीज असेल तर 5% आणि जेंट्स असेल तर 6% आपल्याला मेट्रो सेस भरायचा आहे। स्टॅम्प ड्युटी हा वेगळा भाग आहे आणि म्हाडाचे चार्जेस हे वेगळे आहेत, म्हणून स्टॅम्प ड्युटीचा म्हाडाचा काहीही संबंध नाही आहे। जी काही स्टॅम्प ड्युटी भरतो आपण ती म्हाडाला भरत नाही, ती राज्य शासनाला भरतो। जे कोणी दुय्यम निबंधक असतील त्यांच्याकडे ती स्टॅम्प ड्युटी जाते। फक्त मेंटेनन्स जो काही प्रकार आहे तो आपण म्हाडाकडे भरायचा आहे, म्हणजे जे काही म्हाडाचे चार्जेस आहेत लिगल तेच आपल्याला म्हाडाकडे भरायचे। स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे फक्त शासनाकडे जाणार आहेत। आता म्हाडाकडून एक व्यवस्था केली जाणार आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन संदर्भात, म्हाडाच्या कार्यालयामध्ये ती व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली आहे। तिथे तुम्ही जाऊन तुमचं स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन करू शकता। तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑनलाईन ESBTR जे काही आहे त्याच्याद्वारे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, त्याला जास्त प्रकार नाही आहे। अनेक व्हिडिओज ESBTRचे आपल्या यूट्यूबवरती अवेलेबल आहेत आणि शक्य झालं तर मी सुद्धा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। म्हणून एकंदरीत जे काही मेट्रो सेस संदर्भात आपल्या मनात प्रश्न होते त्याचे निरसन मला वाटतं की झालं असावं, म्हणून मुंबईतील जे कोणी विजेते असेल, फक्त मुंबईतीलच नाही जेवढे लॉटरीतील विजेते आहेत किंवा फक्त म्हाडाचीच नाही, खाजगी विकसकाचे घरी घेणारे जरी कोणी असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी जे काही मी स्टॅम्प ड्युटी सांगितली मुंबईमध्ये 6% ती सर्वांनाच भरणं बंधनकारक ठरणार आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।